भाई और बहनों, ये कहानी सत्य घटना पे आधारित है। इसमें के मुख्य किरदार है हम और हमारे साइड हीरो है हमारे ड्राइवर अठोले जी। ओके, ये घटना है जब हम हमारी कार से बेंगलोर शहर में घूम रहे थे। रात के करीब 12 या 12:30 या पौने 12 कुछ बजे होंगे। हम कहीं तिरुपति की ओर जा रहे थे। मैं, मेरा ड्राइवर अठोले जी और मेरी जाइलो 9777। आप यकीन नहीं करेंगे, मेरी कार जो है शहर में एक ही जगह बार बार घूम के एक ही जगह आ रही थी, बार बार घूम के एक ही जगह आ रही थी। यानी आप समझ गए होंगे, इसमें और एक तीसरा किरदार है जिसका नाम है डार्क एनर्जी। So guys, coming to the story, जो मैंने बोला ना, दैट इज वेरी ट्रू। ओके, कुछ दिन पहले की बात है। ओके, व्हेन आई वाज इन बैंगलोर, आई वाज हेडिंग फॉर तिरुपति। ओके, रात में 12:30 समथिंग कुछ टाइम था। ओके, मतलब हमारी जाइलो जो है, ओके, वो इट गॉट कंफ्यूज्ड। हम रास्ता भटक गए। ओके, मोबाइल नेविगेशन पे था। ओके, एंड वी आर हेडिंग फॉर तिरुपति। और हम लोग ने बार बार ऐसे घूम घूम के एक ही जगह आ रहे थे, लाइक दिस। ओके, यू वोंट बिलीव व्हाट माय ड्राइवर सेज, श्याम दादा म्हणे आपल्याला चकवा लागला। म्या म्हटलं, राजो आठवले भाऊ, आपण मोबाईलच्या नेव्हिगेशनवर चाललोय ना, मोबाईलला चकवा लागत असते काय? तर आठवले साहेब म्हणते, ते मला काही माहित नाही. ओके, पण आपली कंडिशन चकवा लागल्यागत झाली आहे म्हणते. आपण ना फिरून फिरून तिथंच येऊन राहिलो, फिरून फिरून, आणि याच्यात म्हणे आपले 15-20 मिनिटं गेले आहे म्हणे. मग म्हटलं, आठवले भाऊ, मग तर मी आज या लहानपणी जी स्टोरी ऐकली आहे ना चकव्याची, त्याच्यात एकच उपाय होता, तोच आपल्याला करायला लागते. तर म्हणे, हा मला माहिती आहे. आठवलेजीनं गाडी लावली बाजूला, आम्ही उतरलो, आम्ही लघवी केली, लघवी घेतली आणि थोडीशी कपाळाला लावली, स्वतःची लघवी स्वतःच्या कपाळाला. दिस इज व्हेरी व्हेरी ट्रू स्टोरी. ओके, आणि देन वी स्टार्टेड फॉर अवर जर्नी. ओके, देन देर वॉज नो कन्फ्युजन. बिलकुल आम्हाला रस्ता क्लिअर दिसला आणि आम्ही निघालो. ओके, ह्या विषयावरनं मात्र मी खूप आतापर्यंत विचार करत होतो की ह्या गोष्टीनं मी लहानपणी ऐकल्या होत्या की आपण रस्ता भटकतो असं, आणि तुम्ही नेहमी तिथंच येता असं फिरून. ओके, आणि त्याला चकवा लागणं म्हणतात आपल्या इथल्या लँग्वेजमध्ये, मराठी लँग्वेजमध्ये. ओके, मग असा जेव्हा चकवा लागतो तर असं म्हणतात. म्हणजे मी लहानपणी जे ऐकलं तर तो उपाय मी केला होता की मग लघवी घ्यायची, म्हणे लघवी कुठेतरी अशी कपाळाला लावायची, अंगावर लावायची, समथिंग लाईक दॅट. ओके, आणि मग तुम्हाला तो रस्ता दिसतो. ऍक्च्युली मला रस्ता दिसला, आम्ही निघून गेलो. आता किती रिलेट करायचं हे तुमच्यावर आहे. ओके, मी किती रिलेट करायचं हे माझ्यावर, पण जे घडलेलं ते सांगतोय मी तुम्हाला. आणि मी आधुनिक युगात राहणार आहे, सायन्सवर भरोसा करणार आहे. ओके, म्हणून मी अशा काही गोष्टी प्रमोट करणार नाही. ओके, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. आठवलेजींना जे म्हणलं होतं मोबाईलला चकवा लागते काय, ओके, तर मी तुम्हाला सांगतो मोबाईलला चकवा लागत असतो. ओके, आता मोबाईलला चकवा लागतो म्हणजे काय लागतो माहितीये का तुम्हाला? त्याला म्हणतात जीपीएस स्कूफिंग, टेक्निकल लँग्वेजमध्ये. ओके, जीपीएस स्कूफिंग म्हणजे जो तुमचा मोबाईलचा नेव्हिगेशनचा जो जीपीएस असतो, जो तुम्हाला लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड रस्ते हे दाखवत असतो आणि बरोबर त्या दिशेने नेत असतो, ते सगळे जे सिग्नल्स असतात ते डिस्ट्रॅक्ट होतात. ओके, हे सिग्नल्स सॅटेलाइटकडून येतात. ओके, आपल्या मोबाईलमध्ये, आणि नेव्हिगेशनचे जे सॅटेलाइट्स आहेत आपण सोडलेले भारताने किंवा बाकीच्या देशांनी, स्पेशल नेव्हिगेशनचे सॅटेलाइट्स आहेत, ते काय करतात, ते आपल्याला गाईड करत असतात आपल्या गुगल मॅपला वगैरे, आणि आपण बरोबर तो मॅप तसं फॉलो करून आपण जात असतो. ओके, तर हे जे जीपीएस स्कूफिंग आहे हे कसं काय होत असतं? हे जीपीएस स्कूफिंग असं होतं की अजून काहीतरी, आता जसं विमानाचे जे टॉवर्स असतात, ओके, जे रडार्स असतात, ओके, जे सिग्नल्स पाठवत असतात, जे त्यांना दिशा देत असतात की लँड करायचं हाच तुमचं रूट आहे, ओके, टेक ऑफ घ्यायचा हा तुमचं रूट आहे, असे प्रत्येक काही डिस्टन्सवर असे ते लागलेले असतात जे विमानाला गाईड करत असतात. ओके, तर हे जे यांचे अँटिनाज आहेत, ओके, ह्या अँटिनाजमध्ये जर काही डिस्ट्रक्शन आले, कोणी असं पॅरलल अशी काहीतरी सिस्टीम उभी केली, ओके, जिथून हे अँटेनामध्ये डिस्ट्रक्शन अडथळे आले, तर ती नेव्हिगेशन सिस्टीम जी आहे, ती चॅनल जी आहे, त्याच्यामध्ये अडथळा येऊ शकतो.
विमान रस्ता भटकू शकतं. सेम इज विथ द नेव्हिगेशन, जे गुगल मॅप्स जे आपण वापरतो. तुमच्यासोबत जर तुम्ही अशा काहीतरी रूटवर आले जिथे अशी पॅरलल सिस्टम उभी आहे, अँटिनाज वगैरे, जे त्या सिग्नल्सला इंटरप्ट करतायत, तर तुम्ही पण रस्ता भटकू शकता. दिस इज व्हेरी शुअर. ओके, तुम्ही इमॅजिन करू शकता का रस्ता भटकू शकता म्हणजे कसे भटकू शकता? मला तर आत्ता एवढ्यात जे ऍक्सिडेंट्स होत आहेत ना, की लोक रस्ता भटकतायत, विहिरीत जाऊन पडतायत आणि ऍक्सिडेंट होते, मला तर याच्यावरच डाऊट यायला लागलाय आजकाल. ओके, आत्ता जे मागच्या 1-2 महिन्यामध्ये जे विमानाचे उड्डाणं जे कॅन्सल केले इंडियन गव्हर्नमेंटने, ओके, त्याच्यामध्ये ते म्हणतात ना की जीपीएस सिस्टीम हॅक झाली होती म्हणून. ओके, आपली. तर हे काही नुसतं आपलंच नाही आहे, अशा जगामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. ओके, तर हे कसं झालं असेल, जो माझा अंदाज आहे, एअरपोर्टच्या आजूबाजूला किंवा अशा त्या एरियाच्या बाहेर कुठेतरी, त्या 2 किलोमीटर अर्धा किलोमीटरच्या एरियामध्ये कोणीतरी अशी काहीतरी सिस्टीम पॅरलली घरामध्ये उभी केलेली आहे किंवा गाडीमध्ये उभी केली आहे किंवा ते गाडी घेऊन अशी फिरतायत. ओके, ज्याच्यामुळे विमानाला मिळणारे जे सिग्नल्स आहेत, डायरेक्शनचे, ते डिस्ट्रॅक्ट होतात आणि पायलट कन्फ्यूज होतो की आपण कोणत्या रस्त्याने जायचं. पण पायलटला हे कळतं की आपण रस्ता भटकलोय म्हणून. ओके, तर हे खूप झालं एक दिवशी दिल्ली एअरपोर्टला. ओके, तुम्हाला माहिती आहे की माहित नाही, पण खूप साऱ्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या, टेक ऑफही नाही केलं आणि खूप जणांनी उडान म्हणजे लँडही नाही केलं. ओके, कॅन यू इमॅजिन याची सिव्हिरिटी काय राहू शकते? खूप भयंकर सिव्हिरिटी राहू शकतं, खूप मोठा केऑस होऊ शकतो, खूप मोठे ऍक्सिडेंट्स होऊ शकतात. ओके, ठीक आहे, विमानांचं ठीक आहे बाबा, ते रस्ता भटकतील, त्यांचे ऍक्सिडेंट होईल, पण आपल्यासोबतही आपण एखाद्या प्रवासाला निघालो, ओके, आणि अशी जर पॅरलल सिस्टीम कुठे उभी असेल तर तुम्ही रस्ता भटकून जंगलात जाऊ शकता, नदीत पडू शकता, विहिरीत पडू शकता. आलं का लक्षात? कोणाला जर तुम्हाला भटकवायचं असेल, एखाद्या ठिकाणी यायचं असेल, तुम्ही फॅमिलीसोबत ड्राईव्ह करता, इफ यू आर कम्प्लिटली रिलायंग ऑन युअर मोबाईल मॅप्स, जी नेव्हिगेशन सिस्टीम, हे तुमच्यासोबत पण होऊ शकतं. ओके, तर मग मला असं वाटतं की याच्यावर काय करायचं, याच्यावर मला असं वाटतं की निघतानाच आपण विचार करायचा की आपल्याला ह्या दिशेने जायचं आणि हे आपले मार्क्स राहतील, या गावात पोहोचले, या गावात पोहोचले, या गावात पोहोचले, पॅरलली यू कॅन यूज युअर नेव्हिगेशन सिस्टीम ऑल्सो. ओके, तर असं आहे की मग आपला तो प्रश्न माझ्या मनात होता की मग हे जे होतं, चकवा लागला होता, व्हॉट अबाउट दॅट, त्याच्यावर पण मी खूप वेळा विचार केला की व्हॉट अबाउट दॅट. मला असं वाटतं वेन यू आर गोईंग फ्रॉम सर्टन एरियाज, तुम्ही काही एरियांमधून जेव्हा असं ट्रॅव्हल करता आणि रात्रीच्या वेळेत जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता, होऊ शकतं की त्या एरियामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी राहत असेल किंवा काही असे गॅसेस राहत असतील की जे की मी तुमच्या मेंदूमध्ये फॉग तयार करतं आणि तुमच्या डोक्यातल्या ज्या नेव्हिगेशन सिस्टीम्स असतात त्या कुठेतरी हॅम्पर होतात, असा मी एक कन्क्लुजनला पोहोचलेलो आहे. नॅचरल नेव्हिगेशन सिस्टीम्स कोणाला दिलेले आहेत? पक्ष्यांना दिलेले आहेत आणि बहुतेक आपल्या कोणता तो मासा आहे यार, काय तो आपला पेंग्विन नाही, आपलं काय जो भी हो, डॉल्फिन, ओके, आणि टॉर्टॉइस, कासव, यांचे नेव्हिगेशन, नॅचरल नेव्हिगेशन सिस्टीम देवांनी यांना दिलेल्या आहेत. या खूपच स्ट्रॉंग असतात, ते कधीच रस्ता भटकत नाही म्हणतात. ओके, माणसांची नेव्हिगेशन तेवढी सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग असते. तर असंही मला असं वाटतं की कुठेतरी फॉग तयार होत असेल मेंदूमध्ये, कन्फ्युजन तयार होत असेल, मग आपण कुठेतरी रस्ता भटकतो, थांबतो. आता ते लघवी वगैरे लावायचे कपाळाला, काय आय डोंट नो, मी तर ते केलं होतं म्हणा. होऊ शकतं मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी मिनरल्स राहत असेल आपल्या बॉडीमधून, जे फ्लड हे होतात, काय म्हणतात ते, निघतात, तेच कुठेतरी लावले तर त्याची काहीतरी रिॲक्शन होत असतील आणि फॉग जात असेल, लाईक दॅट कुछ भी होऊ सकता लाईक दॅट. एनिवेज, ऐसा आहे की चकवा जर तुम्हाला लागू शकतो तर चकवा तुमच्या मोबाईलला लागू शकतो, तुमच्या नेव्हिगेशन सिस्टीमला लागू शकतो आणि तुम्ही रस्ता भटकू शकता. आता तुम्ही मनान शाम्या बल्ला जायना झाला, शाम्या लगे एवढं कसं माहीत, काही फोग्या मारलेल्या का शाम्या. आज तुम्ही म्हणू शकता बरं शाम्या चायना झाला, पण असं आहे, जेव्हा माझी सर्वेची कन्सल्टन्सी होती, म्हणजे मी जवळजवळ ह्या नेव्हिगेशन सिस्टीमवर 12-15 वर्ष काम केलेलं आहे. माझ्याकडे खूप ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट्स असायचे. ओके, आत्ता ते कॉलेजमध्ये सुद्धा नाही आहेत, तेव्हा मी ते वापरलेत. कॉलेजमध्ये अजून ते इन्स्ट्रुमेंटचं नाव सुद्धा माहित नाही, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये. यू वॉन्ट बिलीव्ह. ओके, ड्रोन्स आहेत, डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स आहेत. ओके, हे साधं जीपीएस जे आहे हे आम्ही कधीच नाही वापरलो. तर हे जे ड्रोन्स झाले, डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम्स जे वगैरे, या खूप प्रिसाईज लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड द्यायचे. ओके, त्याच्यावर मी काम केलेलं आहे. अगदी
1 mm 2 mm वर इतकं त्याचं प्रिसिजन असायचं. तर जेव्हा मी काम करायचो, अशा मी रस्त्यांचे नकाशे काढायचो, जमिनीचे नकाशे काढायचो, तर त्या काळामध्ये मला ह्या गोष्टीचे सगळे अभ्यास झाला आणि बरोबर असा अंदाज घेता आला. त्याच्यामुळे आय कुड रीच टू दिस कन्क्लुजन की असं होतंय. ओके, पण हा जीपीएस स्कूफिंग जे आहे हा शब्द मला आज माहित पडला. चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करा आणि दाखवा मी तुमच्यापेक्षा किती हुशार आहे. चलो, हॅव अ नाईस डे, लव्ह यू ऑल, बाय. चला.